हे तिनं मस्त पैकी आता चिरून ठेवलेलं आहे सगळं. अंड्याची भाजी करायची. थोडीशी भूक मिटली आहे आता, थोडंसं स्वयंपाकाला लेट झालं तरी काही हरकत नाही, है ना. होतो का नाही स्वयंपाक तुझा आज? एवढं. नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं श्रुती निरंजन लोंगे या चॅनलमध्ये. परत नमस्कार कर. नमस्कार. तर आपला पहिला व्हिडिओ, याच्या आधीचा व्हिडिओ जो होता तो खूप दिवसानंतर 10 दिवसानंतर ब्लॉग टाकला आणि त्याला एक नंबर प्रतिसाद दिलेला आहे. तुम्ही खूप छान, मला खूप आवडलं. तुम्ही कमेंट पण केल्या, तुम्ही सांगितलं पण आम्हाला, तुम्ही कमेंटमध्ये सांगितलं पण आम्हाला की काय पाहिजे घरात, काय नाही, रॅक घ्या, हे ते. मला खूप आवडलेलं आहे आणि भरपूर जणांनी सांगितलेलं आहे की तुम्ही रूम चेंज करू नका, तिथंच राहा. तर त्यांना सगळ्यांना खूप धन्यवाद, आम्हाला सपोर्ट करतायत. तर आणि भरपूर जणांचे हे पण कमेंट आलं की छान करतायत तुम्ही, व्हिडिओ चांगले येत आहेत. तर त्यांना सगळ्यांना, आता असं मी सगळ्यांची नावं नाही घेऊ शकत, तर सगळ्यांना एकदाच म्हणतो की सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि असाच आम्हाला सपोर्ट असू द्या. तर आजचा व्हिडिओ आता तुम्हाला दिसेनच पुढं काय विषय तर काय नाही. वरनी रिकामं काम करून ठेवलं तर ते पण तुम्हाला दिसेनच. आणि आज श्रुतीनं अंड्याची भाजी बनवणार आहे. श्रुती अंड्याची भाजी बनवणार आहे आज. तर बघूया आपण आता कशी होती अंड्याची भाजी. तर चला. तर हे बघा, श्रुती आता स्वयंपाक करायला लागली. हे तिनं मस्त पैकी आता चिरून ठेवलेलं आहे सगळं. हे तू श्रुती दूध का ठेवलं ते कपात? दूध कोण ठेवलं असेल उघडं? झाकण ठेव ना मग. हे बघा आमच्या सामानाची लिस्ट. आता उद्या जाऊ आम्ही किराणा भरायला. सध्या पुरता आता थोडंफार आणलं होतं मी. सध्या आता किराणाची लिस्ट बनवली, तर उद्या जाऊ घ्यायला. तर श्रुती, काय मग आजचा बेत जेवायला? अंड्याची भाजी करायची. अंड्याची भाजी करायची. ओ माय गॉड, अंडे म्हण लागले, लवकर करा, मला तुमच्या पोटात जायचंय. गरम झालं असं ना ते. तर ते झाकण ठेव ना, हे ठेव ना त्याच्यावर झाकण. हे ठेव त्याच्यावर झाकण. त्याच्यावर दुसरं काहीतरी ठेव ना. मोठं असलं तरी चालेल ना ताट जेवायचं. आपण एरी जेवायलाच घेणार आहे ना आता. वाजू नको, पोरग उठन. हे पाय बे टाइम नुसतं झोप लागा लागली त्याला. खेळतो खेळतो मक्का झोपून टाकतो, नुसतं झोपतो. आणि आज पोरांनी कांड असं केलं की तोडून टाकली कडी. आत्ता ते राम डबल सोन्या हे आले, यांना कडी मला बसू लागली. कारण की आता रामकडे सगळं सामान आहे ना, डिशची फिटिंग करतो. त्यांनी कडी तोडून टाकली ती वरनी. तर बसवले आम्ही, आत्ताच गेले ते चहा घ्या पिला त्यांना. आणि मी सामान घेऊन आलो थोडं अंडे ते भाजीसाठी. आता या भाजीचा मेळ असा आहे की आमच्याकडे मिक्सर नाही, मी आणलं ना अद्रक लसणची पेस्ट आणली त्यासाठी. आणली अद्रक लसणची पेस्ट, पण हा कांदा आहे का आपण बारीक करून टाकू, त्याची पेस्ट वेगळी तयार होते. पण मी एकदम आता चिरून टाकणार. तर ठेसून टाक मग. खलबत्ता पण नाही ना, आपण खलबत्ता आणि मिक्सर या दोनच गोष्टी राहिलेल्या आहे, जे की आता या सामान टाकले. बघू उद्या येऊन देईन समजा. तर असं काय आजचा जेवणाचा काय विषय. पण पोरग एवढं हे करतं, परेशान करतं. आता वरत त्याने ही कडी तोडली, त्याची खेळण्याची थैली नसल्यामुळे ते इकडं भिंतीला कोरं लागला, काही सामान घ्यायला लागलं खेळायला. खूप परेशानी चालू आहे आता. जेवण नाही करायचं तुला पिल्ल्या? नुसतं किरकिर करायला लागलं ते. दिवसभर खेळायची काहीच गरज नाही, मी म्हणते ना. जेव्हा झोप म्हणलं तेव्हा झोपत नाही. आणि बघा, श्रुती आता ऑमलेट बनवते वरदसाठी. हे वरदचं आहे का पहिलं? किंवा मस्त असं वरच मग वासायला खातो की नाही काय माहिती. आता बनवलं तर खरी. आणि इकडे अंड्याची भाजी बनवायची बाकी, अजून सगळं तयार करून ठेवलेलं फक्त वरदसाठी आता पहिले. कारण की ते परेशान करायला. थांब, त्याला होऊ दे थोडं, थांब ना, होतो दे. तेल टाक. ठीक आहे मग राहू दे. आता लायटर आता उद्या आणून ना लायटर. आजच्या दिवस करत ऍडजस्ट. असं काय आता चालू आहे स्वयंपाक श्रुतीचा. वरद आता पहिले अंड्याची पोळी म्हणजे ऑमलेट खाणार. हा ना वरद, खायची तुला?
ए वरत खाय ना, थोडस खा ना वरत. जाऊ दे, तुम्ही खा. त्याला नका देऊ, तुम्ही खा. मी खातो. मग झाली बाबा. यम्मी आहे. त्याला आज दुपारपासून काय येणं लागलंय काय माहिती. त्याला पप्पा सारखा व्हिडिओ घ्यायचा आहे. सकाळपासून माझ्या फोनची गॅलरी फुल करून ठेवली. नुसतं फोटो काढायला लागलो, तू नुसतं फोटो काढायला. म्हणजे तुझ्यासोबत कोणी खेळायला नाही म्हणून तू असं परेशान करणार का? मग तू खातो का? मी दाखवतो आंबा तुला. हा दे इकडे फोन माझ्याकडे, मी लावून देतो. तू तुझ्या हाताने खाय नाही. होतो का नाही स्वयंपाक तुझा आज? करायला ना तर टाइम लागत नाही का? एवढा टाइम? अंडेच नाही सोडले का अजून? काय शेती तू? हा माझे दोन्ही ऑमलेट केले. हे बघा ऑमलेट. करायला लागले. अंडे उकडायला टाइम लागतो. तू लवकर आण लागतो. झाला असतो का वाचन? आता ते कामच चालू होतं ना आपलं. काय दरवाजाचं काम नव्हतं का चालू? किती टाइम लागणार अजून? टाइम किती लागणार आहे? 5 मिनिटं. 5 मिनिटं. काय असं काय चालू बाबा. आता वरदला बी बघणं, इकडं पण काम करणं शेतीचं. नवीन ठिकाणी म्हणल्यावर भयान भयान वाटायला शेती आहे ना. मला आज काही वाटलं नाही तसं, कारण की आज सगळा दिवस मला त्याच्यातच गेलेला आहे. तर संध्याकाळी येऊन बसले, तिथे सामानाची लिस्ट करत बसले. तर लगेच तेवढं तो उठला. पण मला स्वयंपाक झालेला होता, भाजी राहिली होती. मग आज काही वाटलं नाही मला. उद्या मग दळणाचं कसं? दळण आणावं लागलं उद्या. दळण करून ठेव मग उद्या. भाकरी किती दिवस खाणार आहे ना. चांगलंच आहे ते. गहू नुसतं काय पाकडून घ्यायचे. मग उद्या करून ठेव दळण, मग मी आणून देईन तुला ते दळण. जागीच गिरणी खाली मी नेऊन ठेवन. मग काही नाही त्याचं जहाज. लगेच पाकडायचे, लगेच नेऊन टाकायचे. बर. चांगले गहू आहे ते. काय रासायनिक थोडी. हे बघा भाजीचा मसाला मस्त आता भाजलेला शेतीने. दर तुम्ही आलू हे करतो, आपले आलू आणि ते सॉरी अंडे हे करतो, सोलतो. आलू सोलायला लागले का? हा आलू सोलायचं. इकडं आलू. आलू बघा, माझ्या पण तोंडात आलूच यायला बरं का. आमच्या दोघांपुरते 4 अंडे बस झाले. 2 त्यांचे, 2 माझे. वरत तर काही खात नाही. 2 शिल्लक आणले होते, त्याचा ऑमलेट करून खाल्ला मी. म्हणजे थोडीशी भूक मिटली आहे. आता थोडंसं स्वयंपाकाला लेट झाला तरी काही हरकत नाही, है ना. कस काय? चाकू पतला पाहिजे तर धाराला चाकू नाही वेगळा, म्हणजे खायचा मग उलट्या साईडने शिरा ना. ते डोकं लावली ना. पण नाही पण चिरले तर काय होतं. आपण तसं पण चिरून खायला मजा येईल. पण राहू दे. 2 नाही का असंच पुढे राहू द्या. काही कोरडं पण खाता येईल. इकडं भाजीला फोडणी दिली मी. मस्त अशी भाजीला फोडणी दिलेली शेतीने. आता तर्री आलेली त्याच्यावर. काय वरात तू बसला त्याच्यावर? बर. खायला कशी लागते बघू आता खायला कशी. तुला आवाज द्यायला तो. तर चला फायनली आता स्वयंपाक झालेला आहे. श्रुती चला घ्या जेवायला. तर हे बघा मस्त अशी उकळी आलेली भाजीला एक नंबर असा वास येतोय. या सगळ्यांनी जेवायला, जेवण झालं नसेल तर. आणि आता आम्ही जेवण करतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मागच्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद आला त्यामुळे परत एकदा सगळ्यांचे खूप खूप आभार, मनापासून धन्यवाद. आणि हे बघा वरद लगेच जेवायला बसलेला आहे. आता परत एकदा जेवण करणार तो, म्हणजे थोडं थोडंच खातो तो. आणि हे जे अंडे तुम्ही म्हणत असाल भाजीत टाकले नाही, तर आम्ही वरतून घेत असतो, त्यामुळे भाजीत ते अंडे टाकले नाही ते. तर चला बाय बाय.
श्रुती बाय. बाय. वरद बाय कर. हे बघा काय चालू. वरद कुठे गेला. चला बाय करा. वरद चल. वरद बाय कर. चल ते नंतर कर. बाय कर. बाय बाय म्हण. बाय नाही करणार ते. बाय आता खेळायला लागला तो. तर चला भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. अजून तुम्हाला आता सांगालच मी आता पुण्याची लाईफ कशी नाही पुढं कळलंच तुम्हाला. तर चला बाय बाय.